पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी निमित्त चिंचवडच्या सायन्स पार्क सभागृहात आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे काव्य जागर आणि सन्मान सोहळा उत्साहात पार पडलाय। या कार्यक्रमात 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सपनीस यांनी नारायण सुर्वे हे कवितेतील सूर्य होते, त्यांची कविता मानव मुक्तीची कविता आहे असे गौरवोद्गार काढलेत। नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापिका सुरेखा कटारिया यांना पद्मश्री नारायण सुर्वे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर हे होते। यावेळी वर्षा भोरे यांना मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते रोहित खरगे यांना पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिका पल्लवी बनसोडे परुळेकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे विचारधारा पुरस्कार, तर कवी राजू जाधव यांना पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमातील नारायण सुर्वे काव्य जागर संमेलनात कवींनी सुर्वे यांच्या निवडक कवितांचं प्रभावी सादरीकरण केले। तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलाय आणि नियोजित 16व्या स्वानंद साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचंही अनावरण यावेळी करण्यात आलंय। कोणताही पुरस्कार घेताना समाजामध्ये काम केल्याशिवाय समाज दखल घेत नाही आणि समाजामध्ये आपण ज्यावेळी खस्ता खातो अगदी सगळं काम बाजूला ठेवून जेव्हा समाजासाठी आपण काहीतरी करतो त्यावेळी असे पुरस्कार मिळतात। आणि या नावाने जो भला माणूस या नावाने जेव्हा पुरस्कार मला जाहीर करण्यात आला त्यावेळी मला शेकडो फोन आले, शेकडो SMS आले की या नावाला साजेसा असा पुरस्कार आहे। आणि हा पुरस्कार माझ्यावर संस्कार करणाऱ्या मी माझ्या आईला आणि माझ्याशी माझ्याबरोबर सतत राहणाऱ्या माझ्या साथ देणाऱ्या माझ्या पत्नीला आणि माझ्या पिंपरी पेंढार जे माझी जन्मभूमी आहे त्या समस्त ग्रामस्थ पिंपरी पेंढार येथील सर्व ग्रामस्थांना समर्पित करतो। पुरस्कार मिळताना आपल्याबरोबर समाजामध्ये खूप लोक जोडलेले असतात। माझ्या ह्या सगळ्या जडणघडणीत सर्वात जास्त जो वाटा असेल तर माझ्या मित्रमंडळींचा, जुन्नर तालुका मित्रमंडळ असो, दिशा सोशल फाउंडेशन असो, दिवंगत महापौर मधुकर कोवळे स्पोर्ट्स क्लब असो, की माझ्या पिंपरी पेंढार गावातील SM चैतन्य असो, पिंपरी पेंढार सोशल फाउंडेशन असो किंवा 11 मारुती गणपती आणि इतर गावातील ज्या संस्था आहेत त्या संस्था असतील त्यांचे सगळे जी लोक आहेत ते जोडलेले असतात। आणि मैत्रीच्या बाबतीत सांगायचं तर माझे जवळचे मित्र निगडीतील माजी नगरसेवक दत्तानाना पवळे हे माझ्या मोठ्या भावासारखे नेहमीच मार्गदर्शन करत असतात आणि माझ्या कॅन्सरच्या काळामध्ये अगदी माझ्या संगतीने राहणारे अगदी जीवाभावाचे म्हणजे बालपणीचे मित्र प्राध्यापक प्रमोद थोरात सर, शशिकांत चव्हाण सर, राजेश कुटे पाटील, सुनील जाधव पाटील, त्याचबरोबर जुन्नर तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढोमसे आणि संपूर्ण टीम आणि याच्याच नंतर पत्रकार असतील आणि असंख्य शहरातील जे मित्र जोडले ते सगळे मित्रांनी मला त्यावेळी पूर्ण आधार दिला, मानसिक आधार दिला, आर्थिक आधार दिला आणि त्या आधाराच्या जोरावर आज मी तुमच्यामध्ये उभा आहे आणि हा पुरस्कार मला मिळतोय भला माणूस। या सगळी जी भली जी माणसं माझ्याबरोबर होती त्या माणसांमुळे हा पुरस्कार मला मिळतोय असं मला वाटतं। यालाच लागून सर आपल्याला एक प्रश्न आहे, कोरोनामध्ये केलेला तुम्ही संघर्ष, तुमच्या पत्नीने तुमच्या कुटुंबाने केलेलं सहकार्य, म्हणूनच आज आपण हा भला माणूस पुरस्कार प्राप्त होतो आणि तुम्हाला गौरवण्यात येतो। याविषयी त्या संघर्षाविषयी आपल्याला थोडक्यात काय सांगा? कोरोनाच्या वेळी सगळ्यांना माहिती आहे खूप अत्यंत बिकट परिस्थिती होती। त्या काळात जेव्हा मी ॲडमिट झालो त्यावेळी अगदी माझे सगळे मित्र धावून आले आणि त्या कोरोनाच्या काळात माझी अतिशय बिकट अशी परिस्थिती होती। मी म्हणजे घंटा वाजवणार सगळे म्हणतात अशा परिस्थिती होतं, परंतु पत्नीला याची थोडीही कल्पना नव्हती। याचं कारण माझा माझ्या मुलांनी त्यावेळी जे 18 दिवस माझ्याबरोबर त्या ICUच्या बाहेर बसून असायचा, घरी आल्यावर म्हणायचा की मम्मी आज मी सूप दिलं, मम्मी आज मी ज्यूस दिला, परंतु मी त्यावेळी त्या अवस्थेत होतो याची कल्पना हिला थोडी येऊन दिली नाही। कारण ही जर ढासळली असते तर कुटुंब ढासळलं असतं। त्या मुलांनी माझा मुलगा राहुल्याने थोडी कल्पना येऊ दिली नाही आणि मी
माझे मित्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी रेमडेसिवीर पाठवली आणि त्याच्यानं बाळासाहेब जवळकर यांनी रेमडेसिवीर पाठवली. आणि माझ्या त्या काळामध्ये त्यांनी मला जो सपोर्ट केला की जाण्याच्या, मी अगदी त्या डॉक्टरांना बोललो होतो की मला जाऊ द्या आता, असह्य वेदना होतं त्या. परंतु खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी फोन केला, सांगितलं दादा तुम्हाला शुगर नाही, तुम्हाला BP नाही, तुम्हाला कुठलाही व्याधी नाही, तुम्ही नक्की बरे व्हाल. आणि त्यानंतर 18 दिवस ठरवलं आता मरायचंच नाही. आणि त्याच्यानंतर मी सुखरूप बाहेर आलो. हे सगळं ह्या मित्रांमुळं आलो. आणि हे सगळं मैत्रीच्या जोरावरच आज मी तुमच्याबरोबर उभा आहे. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड.